नमस्कार, वर्षास कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला हा वेगळा असा पदार्थ करून दाखवणार आहे. चला तर मग याकरता लागणारे साहित्य आता आपण बघूया. घोसाळीची भाजी शक्यतो कोणी खात नाही, त्याकरता मी हा थोडासा वेगळा प्रकार करून दाखवते तुम्हाला. मी या पद्धतीने हे कट करून घेतले. हे बघू शकता, असे ह्या पद्धतीने कट करायचे आहे. खालपर्यंत घ्यायचं नाही हे पूर्ण. हे ह्या पद्धतीने मी कट करून घेतले. खालची बाजू ही अशीच ठेवली, हे इथपर्यंत असं कट करून घेतलं आहे. या पद्धतीने मी सगळे हे घोसाळे कट करून घेते. हे बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मी हे सगळे घोसाळे असे कट करून घेतलेत. इथे थोडीशी जागा ठेवली आहे, हे बघू शकता. आता चला याला करता लागणारे आता साहित्य बघूयात. याकरता मी इथे बेसन पीठ घेतलं आहे. तुमचे घोसाळे किंवा गिलके ज्या प्रमाणात असतील त्या प्रमाणात तुम्ही हे बेसन पीठ घेऊ शकता. यात मी आता थोडीशी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून टाकते. क्रश केलं आहे थोडंसं, एकदम पेस्ट केली नाही. थोडीशी हळद घालते, थोडीशी लाल मिरची पावडर घालते. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. थोडीशी धना पावडर घालते. इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेते. हे सगळं मिक्स करून घेते मी आता पाणी घालून. या पद्धतीने मी ते पीठ भिजवून घेतलं आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेते. हे घोसाळी इथे काळी पडू नये म्हणून अशी पाण्यात ठेवली होती. आता हे सर्व या पिठामध्ये मी हे असं डिप करून घेणार आहे, छान असं. हे बघू शकता, मी इथे एक तव्याला तेल लावून घेतलं आहे. त्यावरती मी हे या पद्धतीने तयार करून घेते. इथे सर्व मी असं या पद्धतीने करून घेतलं आहे. याचं बॅटर जास्त पातळ करायचं नाही आहे. आणि इथे जर कुठे थोडंसं असं वाटलं आपल्याला हे पीठ कमी आहे, तर मग त्याच ठिकाणी थोडंसं टाकून घ्यायचं आहे. हे चवीला खूप टेस्टी लागतात. त्याचं बॅटर हे बघा, एवढं थिक बनवलं आहे मी. या पद्धतीने जास्त पातळ करायचं नाही तर मग याला कोटिंग राहत नाही याची. हे त्याकरता असं इतकं थिक बनवायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे शिजण्याकरता मी यावरती झाकण ठेवून घेते. हे मी 5 मिनिट झाकण ठेवून घेतलं होतं याच्यावरती. आता मी हे दुसऱ्या बाजूने शिजवून घेते सर्व काढून. या पद्धतीने मी सगळे पलटवून घेतले. आता हे पुन्हा मी थोडा वेळ असं झाकण लावून ठेवणार आहे. हे बघू शकता, आपला घोसाळ्याचा छानसा पदार्थ तयार झाला आहे. नेहमीची तीच भाजी खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो आणि मुलं तर घोसाळी वगैरे खातच नाहीत. त्याकरता तुम्ही हा असा पदार्थ त्यांना बनवून द्या घोसाळ्याचा. मुलांना फक्त आकार वेगळा पाहिजे असतं, वेगळं काहीतरी पाहिजे असतं. वेगळं असलं की मुलं बरोबर खायला घेतात. तुम्ही असं नक्की बनवून द्या, मुलांनाही आवडेल, तुम्हालाही आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हा पदार्थ. टेस्ट खूप छान लागते. आवडलंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.